काय आम्हाला सगळं होतं ना. कोण नाही इकडे आम्हाला हवं एकत्र सगळं असतं ना. गडबड नको गाईस. थंड हवा येते तिकडे इकडे नाही एवढी तिकडे तिकडे तिथे जास्त आहे. त्या दिवशी हा घेऊन गेलो होतो आकडला एकदम त्याला कस तरी आकडी आली. थंड झाला. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरुवात करतोय आता. वाजले 11:30 पावणे 12 वाजलेत. ब्लॉग खूप उशिरा चालू केलाय आणि इकडे बघा, इकडे सोनालची बॅटरी लो झाली आहे. बाबू झोपला आत्ताच जस्ट झोपला. मागासून जागाच होता. आम्ही झोपवायचा एक एक जणांनी प्रयत्न केला पण तो काय झोपला नाही. शेवटी जाऊन आजीकडेच जाऊन झोपला. आमच्याकडे तर काय झोपत नाही तो. त्यामुळे सोनल झाली, थकली आणि भांडी बिंडी सगळं आवरून झालंय. मम्मीने घासली. जा झोपा. मग आता तू झोपला तर झोपून घेऊया. तू वरती झोपते की मी खाली झोपू? मला झोप नाही. 2-3 दिवस झोप नाही. रात्री पण नऊ कुकू करत होतो ना कधीतरी. वरती झोपा तू खाली झोपू नको का? तू आल्यानंतर मी वरती जातो. बाबू आवाज करतो, मी आधी सांगून ठेवतो. हो तो आवाज करत जातो, त्याने झोप नाही होतो. तर तू परत अर्धा तास जाशील वरती. रात्री पण असंच झालं. पहिल्या झोपली आता वर जाऊन होतो. मला वरती झोपतो. कचरा मारलाय तो मागे सकाळी या बस. मला सकाळी नंतर नाही होत. आता मी ती कचरा हिला सांगितलं 8 वाजता. मी त्याला बोललो होतं, मला पण नाही होतं. मला उठायला होतं. मी 7 वाजता आलो होतो. 8ला काय होतं? 7ला आलो होतो. 8 वाजता ये अशी काहीतरी करवती ना बाबूला. मला वाटलं काय करते काय म्हणजे राहत नाही की काय. म्हणून मी तिला म्हटलं बोलव, मलाही होत नाहीये. मला होतो सकाळी उठायला. सकाळी फक्त ये बस. सकाळी 7 वाजता येईन मी आता जातो झोपायला. हा सकाळी येतो. सकाळी उद्या मालिशवाली पण आहे ना त्याच्यासाठी. सकाळी 11 वाजता येईल ना. 11 वाजता येईल. कसलं टेन्शन मध्ये? टेन्शन मध्येच नाही ती त्या एका टायमाला सगळं होतं ना. कोण नाही इकडे आम्हाला हवं एकत्र सगळं असतं ना. गडबड नको गाईस. कारण काय होतं माहिती आहे, बाबूची आंघोळ आणि माझं जाणं एकत्र होतं. त्यामुळे टायमिंग थोडा पुढे घेतला. 11 वाजता सगळ्याला झोपायचं. बाबी पण ते झोपा काढते. सोनाला झोपा काढते. आता अंगावर झोपलाय म्हणून झोपलाय गपचूप. नंतर मग कुरकुर करतो. झोपायला नंतर सकाळी घ्या. का तू तर जागरण करतेस? त्याचा आवाज येतो. जागरण मी नाही करते. बोलते झोपते नंतर पाठी मध्ये उठून बघते. आवाज येतो ना तर जाग येते त्याच्याने. तो मोठ्याने असं करत असतो. काल मध्ये जाळी खोलून ठेवलेली. म्हणजे जाळी बंद कर असं एक हात ठेवला होता ना. हात ठेवला तसं जाळीवर हात करून जाळी ओपन राहिली. त्याला काय नाही त्याच्यानंतर नंतर त्या कुरकुर नाही केला तरी बघितलं मी. ते 3 वाजले नकोच खाली. जेवण वगैरे तर सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता तर झोपायची तयारी झाली आहे. आज सोनलने वेगळी बनवलं होतं अंडा घोटाला. तर घोटाळा झाला होता आज सगळा. घोटाळा झाला. ते मम्मी पण झोपा काढते जांभळ्याचं. आणि अंडा घोटाला, पाव आणि काय होतं अंडा भात बस. तर मी बोललो होतो एकदा अंडा घोटाला ट्राय कर. तर यूट्यूबवरून बघून अंडा घोटाला बनवला होता. ठीक होता, चांगला होता, आवडला. थोडंसं मीठ कमी होतं. मीठ सगळीमध्येच कमी. हा डाळीमधून मीठ कमी होतं. नंतर टाकलं मी मीठ आणि बरोबर अंडा घोटाला काय बरोबर डाळ्यात तर मीठ टाकलं. मम्मीला विचार अंडा घोटाला कसा वाटला? तिला नाही आवडला अंडा घोटाला. तिला ते हे क्रंच क्रंच केलेलं नाही आवडत. क्रंच नाही आवडलं. कसं ते वेगळंच लागतं. त्याच्या आपल्या अंड्याचं भरीत चांगलं लागतं. अंड्याचं भरीत चांगलं लागतं. ते तर आहे काय अंड्याचं भरीत. ते अंड्याचं भरीत ते अंडा घोटाला असो या फंडा घोटाला असो ते आपलं असं काहीतरी खात नाही आपण. एकदा ट्राय करून बघायला काय हरकत नाही. मी पण कधी माहिती किती 4 अंडी घातली? 4 आहे ना अजून उरलं ना? हा उरलं. उद्या अजून डबा नाही माझा. उद्या बाहेर जाणार आहे.
अरे ते पित्त येतं अंगावर, ते गोळ्या घेऊन उद्या खाय बाहेर ते हे खाणार चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न, हा चिकन नगेट्स, चिकन पॉपकॉर्न उद्या. सगळ्यांची पार्टी आहे. झोप आता, तुझं झोप येते तर आम्हाला तुम्हाला आणतो संध्याकाळी चिकन पॉपकॉर्न. हा 80 रुपयाला 12 पीस येतात. मस्त लाग, कुरकुरीत असतात आपल्या भजी सारखे. चिकन असतं. नको मला नको. अरे चिकनच असतं, खरंच चिकन असतं. झालं, उठला, झोप झाली झोप. उठतोय. बोल गुड मॉर्निंग बाबू. झोप रे. एक डोळा उघडला, एक डोळा दुसरा उघडत नाही. आज सोनलला आली झोप. हे बघा सोनलची हालत बघ कशी झाली. झोपायला आली आणि मला पण येते झोप. ड्रिंक आणून दे ड्रिंक आणून दे. कधी सकाळी? हा उद्या आणून देतो. सकाळी त्या दिवशी आपण ड्रिंक घेतली होती ती कुठली होती? तीच मला पाठवलं असतं. एनर काय ते बरंच नाव त्या दिवशी नाही का, सोनलचा डिलिव्हरीच्या दिवशी नाही का आणली एनर्जी काय एनर्जी काय एक्स्ट्रा नाही काय बरं. फोटो होता माझ्या याच्यामध्ये. फोटो आहे तुझ्या माझ्या याच्यात आहे. एनर्जी ड्रिंक. काय आलं, काय झालं, काय सॉरी हात का असं करतोय? हात पाहिजे नमस्कार. सगळे झोपा काढतो गाईस. ही पण झोपा काढते, मी पण झोपा काढतो, सगळे झोपा. जसं थोडा वेळ झोपा काढून घेतो, छोटीशी झोप काढून घेतोय. आता खाली सरकला एकदम. बाबू झोप चल आता लवकर. जयांश ए जयांश डोळा उडत नाही तिचं. जयांश हे जयांश झोपा आता. जयांश पण गाईज एक आहे, जयांश हे नाव आम्हाला कसं सुचवलं तुम्हाला मी सांगतो. जयांश हे नाव इंस्टाग्रामवर एकाने कमेंट केली होती, त्यानंतर मी हे नाव सगळ्यांना व्हॉट्सअप केलं. त्यांना मी कारण की ते नाव ना ते नाव मला नोटिफिकेशन मध्ये स्क्रीनशॉट काढून मी मम्मीला आणि सोनलला पाठवलं होतं. तर मम्मी सोनलला पण आवडलं ते नाव, तर त्यामुळे आम्ही हे नाव ठेवलं. ते मी इंस्टाग्रामवर नक्की व्हिडिओ बनवणार त्याच्यावर, की ज्यांनी पण नाव जे सजेस्ट केलं आहे त्यांना व्हिडिओ केला तर त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की ॲटलिस्ट मेसेज करा या मला DM करा. कारण की त्यांना मला खूप धन्यवाद बोलायचं. त्यांच्यामुळे हे नाव मला सुचलं, या त्यांच्यामुळे नाव मला मिळालं आहे, माहीत पडलं. कारण की नाही तर आम्ही नाव नाही ठेवणार होतो. आम्ही तर जयेशच चालू होतं आमचं. जयेश या जैविक हे दोनच नावं चालू होती. तर आता मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवेन तेव्हा मी सांगेनच तुम्हाला की त्यांचं नाव, ज्यांनी नाव सजेस्ट केलं त्यांचं नाव काहीतरी आय थिंक बरंच आहे. तुम्हाला पाठवलं होतं? हो मला, तुला पण पाठवलं होतं. मला माझ्याकडे पण आहे वाटतं. अरे बाबा तो पंखा बघतोय, तो बघ, तो पहिला पंख्याचं तू कंटाळा आहे, तो पंखा लावा. काय पंखा बंद झालाय, तो चक्र फिरत नाही ना, चक्र. अरे आजोबांनी चक्र किती लावले तिथे. श्रद्धा अक्षय काय नको आहे, काय केलं गाईस. थंडी भरते त्याला. त्यांनी कमेंट केली होती त्यावर इंस्टाग्राम मध्ये. तर ऐसी चालू आहे, हे नाव चालू आहे बघ, त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं पहिलं. थंड थंड हवा आहे त्याच्यात ना, त्यामुळे हे बघा त्यांचं काय झालंय. मग आजी सांगते बापूला की एसीची हवा थंड थंड हवा आहे, ते थंड हवा लागते. थंड थंड हवा येते तिकडे. इकडे नाही एवढी, तिकडे हवा तिथे जास्त आहे. त्या दिवशी हा घेऊन गेलो होतो आकडला, एकदम त्याला कसं तरी आकडी आली. थंड थंड झाला कुस्त्री करायला लागला, म्हणजे घाबरले थोडे. बाबू हे याच्यात नाही, त्या बाबू थंड हवा आहे त्याच्यात नाही. इकडे बघ, तिथे बघत राहतो ना तिथे काय आहे ते म्हणून. कसला डबडा लावला पप्पानी, कसला डबडा लावला याच्याने, काय होतं काय मला ते सांगा. हवा आहे ती थंड. थंड हवा. चला गाईस, आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो. हे आजी आणि नातूचं दुकान चालूच राहिलं सर, रात्रभर ते लोक खेळत बसतात, त्यांना काय नाही. चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच. तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघता तर फॉलो करायला विसरू नका आणि फेसबुकवर लाईक करायला विसरू नका. तर चला बाय, गुड नाईट. मी पण जाऊन झोपतो, मला पण झोप येते. बघा इथे पण सोनल झोप येते.
आणि मम्मी पण झोपेत आहेत, सगळे झोपेत आहेत. चला झोपेत नाही, आम्ही बाय कसं झोपणार, ह्याचा अजून बाकी आहे. हा झोपत नाही तर मग आम्ही झोपत बाय बोला. बाय बाबू, भाऊ पण बाय बोल. बाय. बाबूंचा हात